विठ्ठल मंदिर परिसर हे महाराष्ट्रासह भारतातील भाविकांचं आराध्य दैवत आहे। त्यामुळे इथल्या सुरक्षा सुद्धा नेहमीच तगडी असते। विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची सुद्धा चौकशी करूनच मंदिर परिसरात वाहनं सोडली जातात। पण सध्या चोर मार्गाने पोलिसांना चकवा देत अनेक वाहनं मंदिर परिसरामध्ये जाऊन पोहोचतायत। गांधी रोडवरच्या एका रस्त्याच्या माध्यमातून वाहनं थेट मंदिर परिसरापर्यंत जात आहेत। त्याकडे ना पोलीस प्रशासन ना पालिका प्रशासन आणि इतर सर्व सुरक्षा यंत्रणांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये चोर मार्गाने येणाऱ्या वाहनांवरती अंकुश नक्की कोण ठेवणार आहे, या वाहनांच्या सुरक्षेच्या कारणास्तव चौकशी होणार का, ह्याबद्दल आता प्रश्न उपस्थित होतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचा ठेका रक्षक प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना देण्यात आलेला होता। सदरचा ठेका हा गेले 6 महिन्यापूर्वी त्यांना देण्यात आला होता। त्यांच्याकडून मंदिर समितीला सुमारे 220 ते 230 किंवा आवश्यकतेनुसार जास्त कर्मचारी पुरवले जात होते। सदर कर्मचारी यांचे वर्तन किंवा ज्या अटी शर्तीमध्ये त्यांना ठेका दिला होता त्या अटी शर्तीचे उल्लंघन याबाबत मंदिर समितीकडून त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या। सदरचा नोटिसा हा समाधानकारक न वाटल्याने मंदिर समितीमार्फत याची चौकशी समिती नेमण्यात आली। सदर चौकशी समितीचा अभिप्राय मंदिर समितीच्या सार्वत्रिक मीटिंगमध्ये ठेवल्यानंतर समितीने याबाबत अंतिम नोटीस देऊन सदरचे निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते। त्यानुसार कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गेल्या 6 महिन्याचा त्यांच्या कामाचा अहवाल, त्यांना दिलेल्या नोटिसा, खुलासा यावरून त्यांच्या कामामध्ये अटीशर्तीमध्ये असलेली अटीशर्तीचे उल्लंघन यावरून सदर कंपनीचा ठेका आज रोजी रद्द केलेला आहे।